नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे महाट्रान्सकोबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती. मी कृणाल सर, एस एज्युकेशनल ग्रुप. चला तर मग सुरू करूया. तुम्हाला माहीत आहे आता लवकरच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणात विद्युत सहाय्यक कंत्राटी भरती निघणार आहे आणि ही भरती जागांकरिता आहे, 1900 जागांकरिता आहे. आणि ही भरती जी आहे ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण येणारे 7 परिमंडल कार्यालय जे आहेत, जसे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी आणि ऐरोली या कार्यालयाद्वारे होणार आहे. आणि ही जी भरती आहे विद्युत सहाय्यक कंत्राटी ही तुमचं 3 वर्ष कालावधीसाठी राहणार आहे. चला तर मग आता समोरची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण पाहू रिक्त पदांचा व अनुशेषाचा तपशील खालीलप्रमाणे. ठीक आहे, चला एकूण जागा तुम्हाला दाखवतो मी. एकूण जागा आहे 1903 जागा आहे. त्यापैकी दिव्यांगांसाठी राखीव आहे 80 आणि अनाथांसाठी राखीव आहे 12. आणि ही जी भरती होणार आहे ही समांतर आरक्षणानुसार होणार आहे. याच्यामध्ये महिलांकरिता 30% आरक्षण, माजी सैनिकांकरिता 15% आरक्षण, प्रकल्पग्रस्तांकरिता 5% आरक्षण, भूकंपग्रस्तांकरिता 2% आरक्षण, खेळाडूंकरिता 5% आरक्षण आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे आपले साधारण पदे असतात ते. आणि एकूण पदं आहेत 1903. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आता कसलीही वाट पाहू नका आणि लवकरात लवकर जशा जागा निघाल्या, जसे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झाले की तसेच तुटून पडा आणि लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरू करा. ठीक आहे, समोर पाहू आपण कंत्राटी कालावधी काय आहे. तुमचा जो कंत्राटी कालावधी आहे हा कंत्राटी कालावधी जवळपास तुमचा 3 वर्षांकरिता राहणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात येईल. त्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांचा कंत्राटी कालावधी चालू ठेवण्यात येईल. बघा, आता तुम्ही विद्युत सहाय्यक म्हणून समजा रुजू झाले आणि तुमचा प्रत्येक वर्षाचा तुमचा कारभार कसा आहे, तुमचं काम कसं आहे, त्या सर्व कामाचा आढावा घेऊन तुम्हाला समोरच्या वर्षाकरिता तुमचा जो कारभार राहील समोरच्या वर्षाकरिता कंत्राटी पिरियड जो राहील तो तुमचा सुरू ठेवण्यात येईल. त्यानंतर म्हटलं तुम्हाला विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे, अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. समजा जर तुम्ही विद्युत सहाय्यक म्हणून 3 वर्ष तुम्ही काम केले की 4थ्या वर्षी तुम्ही तिथे परमनंट म्हणूनच लागता, म्हणून टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. ठीक आहे, लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरुवात करा. आता याच्यामध्ये मानधन कसं मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरता खालीलप्रमाणे एकत्रित मानधन देण्यात येईल. आता बघा मित्रांनो, पहिल्या वर्षी तुम्हाला मिळेल 15,000, दुसऱ्या वर्षी मिळेल 16,000, म्हणजे एक वर्ष प्रत्येक वर्षी वाढत जाईल. तिसऱ्या वर्षी मिळेल तुम्हाला 17,000. आणि हा जो तुम्हाला मानधन मिळून राहिलेला आहे या मानधनातून तुमचा भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण PF म्हणतो, आयकर, व्यवसाय कर, मेडिक्लेम, हे सगळं मायनस केल्या जाईल. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता आता सर्वात महत्त्वाचे मित्रांनो. शैक्षणिक अर्हता कोणत्याही पदावर समजा तुम्हाला रुजू व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असते ही सर्वात महत्त्वाची आहे. तर चला जाणून घ्यावे शैक्षणिक अर्हता काय. याकरिता शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय परीक्षण परिषद NCTBT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेली 20 तंत्रे या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, अप्रेंटिसचं वगैरे जे राहतात ते, किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विजयतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTBT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले 20 तंत्रे या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय ITIचं जे सर्टिफिकेट असते ते, किंवा मग जे नॉर्मल सर्टिफिकेट कोर्स असतात, ॲडव्हान्स कोर्स जे असतात 6 महिने 1 वर्षाचा, ते सुद्धा तुम्हाला चालेल. तिथे शैक्षणिक अर्हता खूप जरुरी आहे. ठीक आहे. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेले अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 10/12/2023 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केली असणे आवश्यक आहे. तुमचं बघा, तुमची जे शैक्षणिक अर्हता आहे, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते 10/12/2023 पर्यंत पूर्ण कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे ग्राह्य धरल्या जाणार नाही. ठीक आहे. चला तर मग आता वयोमर्यादा पाहून घेऊ. यामध्ये दिनांक 10/12/2023 रोजी उमेदवाराचे किमान म्हणजे कमीत कमी वय तुम्हाला 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 38 वर्षापर्यंत असणे जरुरी आहे. आणि तुमचे जे वयाची जी तारीख आहे ती तारीखच तुमची ग्राह्य धरले जाणार. कशावरची, जे तुमच्या शाळेच्या TC वरती जे आहे.
ठीक आहे. तुम्ही 10वी पास केल्यानंतर जे आपल्याला TC मिळते, ट्रान्सफर सर्टिफिकेट जे मिळते, त्याच्यावरती जे डेट ऑफ बर्थ असेल तुमचं, तेच डेट ऑफ बर्थ तुमचं तिथे ग्राह्य धरलं जाणार, अदरवाईज ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलथांब राहील. आता बघा, जे मागासवर्गीय आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा अनाथ आहे यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहणार. ठीक आहे. त्यानंतर माजी सैनिकासाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन राहणार. प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी वयोमर्यादा 43 वर्ष खूप चांगलं आहे. दिव्यांग उमेदवाराकरिता म्हणजेच अपंगांकरिता 45 वर्ष राहणार. प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता 45 वर्ष राहणार. भूकंपग्रस्त उमेदवाराकरिता 45 वर्ष राहणार. ठीक आहे. तर याचा वयाचा सुद्धा आपला जो आहे तो फायदा घेऊन घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आरक्षण पाहायची तर काही गरज आहे नाही. आरक्षण सगळ्यांनाच लागू राहतात. ज्यांना लागू आहे त्यांनी आपल्या आरक्षणाचा फायदा उचलायचा आणि सगळ्यात जास्त फोकस हा आपला अभ्यासावर करायचा. अभ्यासावर याकरिता सांगत आहे कारण तुम्हाला माहीत असेल, मागच्या वेळेला जेव्हा महावितरणची भरती झाली होती विद्युत सहाय्यक पदांकरिता, तेव्हा त्यांनी मेरिट लिस्टनुसार 10वीच्या पर्सेंटेजनुसार त्यांनी विद्युत सहायकामध्ये मुलांची निवड केलेली होती. पण इथे तसं काहीच नाही आहे. इथे तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि जो एक्झाम क्रॅक करेल तोच विद्युत सहायक म्हणून लागेल, अदरवाईज लागणार नाही. ठीक आहे. आता इथे बघा, समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती असतील. महिला आरक्षण महिलांकरिता 30% आरक्षण आहे. माजी सैनिकांना 15% आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्ताला 5% आरक्षण आहे. भूकंपग्रस्ताला 2% आरक्षण आहे. ठीक आहे. त्यानंतर खेळाडूंना 5% आरक्षण आहे. त्यानंतर जे दिव्यांग आहे, अपंग आहे, त्यांना 4% रिझर्व आरक्षण आहे. अनाथांना 1% आरक्षण आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड पद्धती. आता तुमचे जे फॉर्म आहे ते फॉर्म ऑनलाईनद्वारे ॲक्सेप्ट केल्या जाणार आहे. ठीक आहे. तर जसं तुमचं आता पकडून चला, आता उद्याला तर जागा निघणार आहे, म्हणजे 20 तारखेला जागा निघणार आहे. तर आतापासूनच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे रेडी ठेवून द्या. ठीक आहे. आणि ऑनलाईनद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईनच तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. बघा, आता समोर काय म्हटलेलं आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. ते पात्र आहे की नाही हे पडताळणी केली जाणार नाही. ऑनलाईनमध्ये कधीच पडताळणी होत नाही. ऑन टेबल पडताळणी होत असते डॉक्युमेंटची. ठीक आहे. ऑनलाईनमध्ये काही पडताळणी होत नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही आणि उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रते संबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुम्ही पासआउट झाल्यानंतर ज्या वेळेला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हाच तुम्हाला उमेदवाराची निवड केल्या जाईल. ठीक आहे. कोणत्या पदावर? सहाय्यक पदावरती. ठीक आहे. त्यानंतर अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची ऑनलाईन एक्झाम घेण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय काय असणार आहे पाहून घ्या. आता सगळ्यात पहिले तुमचा पेपर हा जवळपास 150 मार्काचा पेपर होणार आहे. आता 150 पेपरमध्ये काय काय राहणार आहे याकडे सुद्धा थोडं पाहून घेऊ आपण. वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज. आता तुम्ही ITI केलेलं आहे इलेक्ट्रिशियन, त्या इलेक्ट्रिशियनमधले जे टॉपिक्स असेल त्या टॉपिक्सवर डिपेंड तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. एकूण 50 प्रश्न राहणार आणि त्याला मार्क राहणार 110, म्हणजे एका प्रश्नाला 2.2. ठीक आहे. त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड राहणार आहे. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला रिझनिंग राहील, मॅथ्स राहील आणि मराठी लँग्वेज राहील. त्याचे एकूण मार्क्स राहणार आहे 40. ठीक आहे. आणि एकूण कालावधी राहणार आहे 120 मिनिट. 120 मिनिट म्हटलं म्हणजे तुमचे 2 तास. 2 तासामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. 1/4. ठीक आहे. म्हणजे 0.25 तुमचं पर्सेंट एवढं गुण तुमचे कापण्यात येणार. म्हणून जेव्हाही तुम्ही लोक पेपर सोडवाल तेव्हा जे आपल्याला येते त्याच्यावरच फोकस करायचं. आलतू फालतू अंदाजी टोले मारू नका. जर तुम्ही अंदाजी टोले मारले तर तुमचा पूर्ण पेपर हा खराब होऊन जाईल. म्हणून जे आपल्याला येते त्याच्यावरच सगळ्यात जास्त भर द्या, अदरवाईज सोडून द्यायचं. ठीक आहे. चला समोर जाऊया. बघा, आता अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो. महापारेषण कंपनीमध्ये जे आउटसोर्सिंगद्वारे जे विद्यार्थी जे काम करून राहिलेले आहे त्या पोरांना सुद्धा 2 मार्क
म्हणजे समजा जर त्यांनी 5 वर्ष काम केले असेल तर 5 वर्षाची त्याला 10 मार्क हे अतिरिक्त देण्यात येणार. तर याचा सुद्धा फायदा जे आउटसोर्सिंगद्वारे पोरं फॉर्म भरती काम करून राहिलेले आहे आणि त्यांनी सुद्धा समजा फॉर्म भरला तर त्यांना सुद्धा त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार तिथे त्यांनी जेवढं काम केलं त्याच्यानुसार प्रत्येक वर्षीचे 2-2 मार्क, जर 5 वर्ष काम केले असेल तर 10 मार्क, 4 वर्ष काम केले असेल तर 8 मार्क, 3 वर्ष काम केले असेल तर 6 मार्क, असे सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तर आउटसोर्सिंग करणाऱ्या पोरांनी सुद्धा याचा फायदा उचलून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण समोर पाहू परीक्षा केंद्र. परीक्षा केंद्र हे आहे अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे तुम्हाला ऑनलाईन परीक्षाकरिता निश्चित केलेले परीक्षा केंद्र आहे. आणि आपल्याला जे जवळपास पडतात त्याच 3 परीक्षा केंद्राची तुम्ही नावे त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये भरू शकता. ठीक आहे. 3च्या वर मान्य होणार नाही. म्हणून जे जे आपल्याला सोयीस्कर आहे, जे जवळ पडतात तुम्ही तिथलेच फॉर्म भरा. ठीक आहे. आणि तिथलंच सेंटर टाका तुम्ही. चला समोर जाऊया. आता परीक्षा शुल्क जो आहे तो खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 500 रुपये आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 250 रुपये आहे. आणि त्याचप्रमाणे दिव्यांग व माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी काहीही परीक्षा शुल्क आहे नाही. म्हणून या परीक्षा शुल्काकडे सुद्धा आपण थोडं लक्ष द्यायचं. ठीक आहे. आणि जो तुम्ही परीक्षा शुल्क भराल तो तुम्हाला परत मिळणार नाही, याची सुद्धा तुम्ही लोकांनी नोंद घ्यावी. आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत ते सगळं तुम्हाला एक वेळ जे तुम्ही नेट कॅफेवर गेले तर तुम्हाला सगळं तिथे माहीतच पडून जाणार, कसा फॉर्म भरायचा, काय भरायचा. ठीक आहे. आणि तुमचा जो पेपर, तुमची जी एक्झाम आहे ती तेव्हा होऊ शकते, डेट समोर सुद्धा वाढू शकते, महिना सुद्धा समोर वाढू शकते. ठीक आहे. तर मग तुम्ही लोक आतापासूनच तयारीला लागा आणि जितका लवकर होते तितका लवकर जास्तीत जास्त अभ्यास करा आणि विद्युत सहाय्यक या पदावर रुजू व्हा. धन्यवाद.